नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाथ खिल्लारचा माझा आणि तुमचा या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आपण व्हिडिओ टाकतोय। काही अडचणीमुळे चॅनलचं काम थांबलं होतं, त्यातून पण प्रयत्न करून खिल्लार क्षेत्राची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत राजकुमार पाटील राहणार वेंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या दावणीला आत्ता चालू 2 ओळ आहेत आणि एक 1.5 वर्षाच्या आसपासचा खोंड आहे। त्यांची मुलाखत आपण पौष महिन्यातली खरसुंडी यात्रा 2024 या यात्रेत घेतली होती। ती चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। आज त्यांची मुलाखत घ्यायचं विशेष कारण म्हणजे त्यांनी एक नवीन वळू खरेदी केलेला आहे। त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आपण पहिल्यांदा त्यांच्या दावणीच्या जुन्या वळूची चढचण यात्रेत काढलेली मिरवणूक बघूया। आणि चॅनल अजून जर कुणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती, कुठल्या भागात कुठला वळ याची माहिती तुम्हाला मिळेल।
शशिकांत तू इथे इथे जरा चला नमस्कार. नमस्कार मंडळी. नाव सांगा की. माझं नाव राजकुमार मलकण्णा पाटील, गाव राहणार विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आता आपल्याकडे चालू किती बैल आहे ते? सध्या चालूला 3 बैल आहेत. हे नाद कवापासून आहे तुम्हाला? हे नाद लई जुना आहे. मला वयाच्या 14व्या वर्षापासून ह्या नादात मी गुंतलो. बरोबर. आता जी पाठीमाग बैल आहे तुमच्या, होय. ते आपल्या जाऊनीचा आहे का विकत घेतलेला आहे? नाही, मी विकत घेतलेला बैल. कुठून घेतला होता काय? हे बैल बारका असताना बापू धडसनं घेतलं होतं, चडचणमध्ये गाई आणि खोंड मिळून. मग त्याच्याकडनं जैनापूर सावकार नेला, माघारी बापू धडसन आणून कुळवाडी ह्याला गारळवाडी भीमाला दिला. भीमाकडनं जानवाड स्वामीनं नेला, त्यांच्याकडनं आमचं भावानं आणलं होतं. माझ्याकडे एक खोंड होता आदात, त्याच्यावर साठी केलं, मी बैल आणलो. बैल तुमच्याकडं किती वय होतं तेव्हा तुम्ही आणला होता? साईदाते होतं बैल. ते आणला तेव्हा? होय. आता किती वर्ष झालं तुमच्या पैसे? माझ्या परी 6 वर्ष झालं घेऊन. तुमच्या पैसे आल्यापासून तुम्ही किती गाय काढल्या? याला जत्रेला जाण्याच्या आधी 481 गाय झालं, जत्रेत 2 झालं, इथं आल्यावर आता 3रं गाय, मग 85-86 गाय झाला बघा. 400. कुठल्या जत्रेला? चडचण जत्रेला गेलो. आता नेलता काय? होय होय. चडचण यात्रेत काय खरेदी नवीन काय? नवीन खरेदी काय माझं झालं नाही. जे माणसं जी काय म्हणते ती खान इकडले आमच्या खाण्याचं आहे, त्याची वंशावळ मोठी, असं काय म्हणजे असते का? काय खाण्याबद्दल काय असते? हे खाणी कसं झालंय, ज्याच्याकडे बैल गाजलं त्या गावातलं नाव काढलं. पूर्वी हे बैलचं खान एकच. आता पुढे थोड्या दिवसात विंचूरचं खान निघणार, थोड्या दिवसात महुदाचं खान निघणार. ते प्रत्येकाच्या गावात बैल गाजल्यावर त्या खाणीचं नाव निघालंय, परंतु एकच बैल अगोदर त्या खाणी. नाही, कुठलं खान नाही, काय नाही. अवताच्या बैलाला सुद्धा एक नंबरचं क्वालिटीचं वासुर निघणार, परंतु जातीतलं बैल पाहिजे. अवताचा बैल जातीत असलं तर वळूपेक्षा बी जास्त सुंदर देखणी रूप रेषा असणार मिळणार. कसं होते चांगला बैल कसा वळखाय नेमकं? काय चांगला बैल म्हणलं तर बैल मोठा असो बारका असो, बैलाला शिंग, तोंड, अंग, कातण, अंड, बेंबट, शेपूट, कांबळ नसावं आणि कपाळ कोरीव पाहिजे. हे जबडा जाड नसावं, शिंग बेलण्यावानी गोल पाहिजे आणि दोन्ही शिंगाच्या मध्ये 4 बोटाचं अंतर पाहिजे. बुडापासून टोकापर्यंत शिंग गोलण्यावानी बेलण्यावानी घोळल्यासारखं गोल असायला पाहिजे. शिंग वाकडं तिकडं असू दे, रूपरेषा त्याला गोल आकार पाहिजे. तो जातीतलं बैल. कान बारीक, कान धरणार बैल पाहिजे. आणि उगा सिद्धापूर खान, तिकोंडी खान, ते खान, हे खान म्हणते, ती खान काय एकच आहे. आणि डरकी मारायला म्हणजे सिद्धापूर खानच म्हणायचं असं काय नाही. अंगात पावर करंट असलं तर माणूस कसं दंड थोपडतं तसं बैल डरकी हाणणारच. हेच बैल अगोदर बाहेर होतं, डरकी नव्हतं आणि काहीच नव्हतं. मग आता रूपरेषा आलंय, जरा अंगात रक्त सळसळलं, डरकी हाणतात. जर जास्त करंटचा बैल असेल, म्हणजे आता ह्या बैलाला करंट आहे, आपण मागाशी बघितलं, पण हे कसं हँडल करता तुम्ही? काय नेमकं? नाही, बैलाला मारलं बिरलं तर काय बैल हरी पडत नाही. कुठला बी जनावर त्याला जरा हाताखाली यायचं म्हणून चोळायचं, घासायचं, जरा त्याला प्रेम लावायचं, मग बैल हाताखाली येत. जीव लावल्याशिवाय हाताखाली येत नाही. मारल्यावर जास्तच करणार, हे जातच लई काळविटासारखं जात. काय त्याला काय काय म्हणजे एकदम शांत असतो बैल, एकदम एखादे जास्त करंट असतं, म्हणजे करंट आणण्यासाठी काय असते काय नसते? नाही, रक्तात पाहिजे की, सांगून करून करंट येत नसते, रक्तातच पाहिजे. आता माणूस बघा, जनावर म्हणा, ज्याच्यात रक्त करंट आहे तोच तसं करत असते. करंट आणि रक्त नसलेलं माणूस करत नाही तसं, शांत स्वभावाचं असतं. आणि जो माणसाला करंट आहे, जो जनावरला करंट आहे, ते दुईधडी होत नसते. तुम्हाला जास्त करंटचा बैल आवडतो का शांत आवडतो? नाही, मला करंटेचं बैल पाहिजे. करंट डोळं सारखं लाल पाहिजे बैलाचं, कान वर धरायला पाहिजे. मी घ्यायचं म्हणलं तर बैल अट्टर मालक घेतो.
मार्क बैल घेणार आणि ते बंद पडायचं बैल असू दे मी चालू करतो. हा ते ही बैल घेताना म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का तुमचं? हा होय, मला एकदा व्हिडिओ बाहेर आलं जानवाड मध्ये पृथ्वी बाबरनं. ते व्हिडिओ बघून मला उमेश स्वामी आमचं समाजचं गुरु आणि मला गुरुच, वयानं बारकं का अशानं गुरुच, त्याने म्हणलं अण्णा हे तेवढं माझा शब्द आहे का, ते एक बैल तुम्ही घ्या. उमेश त्यांनी सांगितल्यावर बघायला गेलो मी. मुद्देबाळाचं बसुराज तोटत म्हणून डॉक्टर आणि मी आम्ही एक वासरू घेतलं होतं कर्नाटकात. ते वासरू आणायला गेल्यावर ते स्वामीपाशी गेलो, बैल बघितलो. बैलाला चालायचं कळत नव्हतं, चालायचं पाय तेल टाकून उभारणार, असं पाय टाकून उभारणार. आता फाउंडेशन कसं दिसतं खुट्ट रोलावणे तसं दिसत नव्हतं, वाकडं दिसणार बैलाचं पाय. विचारलो, देत नाही म्हणलं. देत नाही म्हणल्यावर महागारी आलो. मग पुढं 7-8 दिवसात अशोक हारुगिरी नेलं. मग तिथनं आमचं भावानं आणलं. भावाच्या तर 7-8 गाया काय तर लागलं. मग त्यांनी माझ्याकडे खोंड होतं ते साठी करतो का म्हणलं, होय म्हणलो. आणि माझ्याकडे दुसरं पांढरं बैल होतं, धानवळीतलं स्वप्नीलचं बैल. मी म्हणलो ह्याला 1 महिना सांभाळतो, बैल तेवढं कव्हर करून घेतो. आणि 1 महिना सांभाळलो बैल, जरा चोळून घेतलो, डॉक्टरचं व्यवस्था करून घेतलो. याला एक डॉक्टर चांगलं भेटलं, कोणदे म्हणून चितपूरचं डॉक्टर आहे आणि आयुर्वेदिकचं साऊळसंगचं मलकप्पा कोरे म्हणून आहे. त्यांनी हे सगळं नियोजन लावलं बैलाचं. मग 1 महिना सोडू नको म्हणलं. मग सोडू नका म्हणल्यावर 1 महिना सांभाळलो. पुढं सिद्धापुरातलं 2-3 फोन आलं, मग बैल सोडता का. महिना सोडला ना, आज आलं तर सोडायचं म्हटलं. मग करजीचं अशोकचं सोन्या का मिळाला बघा, त्याचा आई. मग त्यांनी घेऊन आला कपले म्हणून, अशोकच्या बैलाचा आई, सोन्याचा आई काळक. आणि सिद्धाराम तळले म्हणून सावकार आहे. दोन्ही गाई एका गाडीत भरून आणलो. इथं उतरल्यावर बैल डरकाळे हाणा लागला, दांडी काढा लागला. बैल आज लागेल असं वाटलं मला. सोडलं कट्ट्यावर, बैल पळत जाऊन लागला. दोन्ही गाया अर्धा तासात लावलं, चालूच झालं. अजून पण पळत लागतात. हा काल जत्रेत 1 गाई लावायला 30 वेळा बैल चढलाय. माणसं काय तू धर मी धर असं करत होतं. अब्दून शेवटी 1 तासानं लागलं. हा पळतच, वास घेतला नाही जत्रेत, घेत सुद्धा नाही, पळत. अजून फुल करंट मध्ये करंट आहे. बैलाच्या कातण्याला लय महत्व असतं म्हणते, ते काय विषय असतो बैलाच्या कातण्याचा? बैल किती बी चारलं तर, आता लोण कापड कसं असतं तसं पातळ असायला पाहिजे, जाड कातणीच नसावं. शिंग आणि कानाचं आकार गोल असावं. लांबर असू दे कान, परंतु आकार गोल असावं. पसरट नसू दे कान. शेपूट जाड नसावं, शेपूट निमळता असावं, बारीक असावं. आणि टाचाच्या वर शेपूट लांड म्हणते ते, परंतु टाचाच्या वरच पाहिजे. हे बैल आता नवीन खरेदी करताना जरा म्हणजे आता कसं नवीन तरुण वर्ग जरा आता ह्या क्षेत्रात उतरायला लागलाय. होय होय. मग त्यांना जर नवीन खरेदी करायची असेल तर ते म्हणजे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, त्या ठिकाणी कसं ते आम्हाला ह्याच खाण्याचा पाहिजे, त्या खाण्याचं पाहिजे असं बरेच जणांच्या तोंडून ऐकायला मिळतं. म्हणजे आपल्याला काय कुठल्या खाण्याला नाव ठेवायचं नाही. बरोबर आहे. हा बरोबर आहे. पण कसं आहे आता बैल बघून घेताना म्हणजे कसा बघायला पाहिजे, खाण बघितले पाहिजे का त्याचं कसं आता प्रत्येक भागात पुणे, सातारा, कोल्हापूर भागातलं आता पोरं शिकायचं, शाळकरी पोरं म्हणा, आता तरुण पिढी म्हणा, आता खिलार क्षेत्रात लई उतरली. ती जुनी माणसापेक्षा आता हुशार पोरं निघाले. काय झालंय, आमच्या मागे 4 पोरं राजू पाटील काय सांगते त्यांचं ऐकायचं, तुमच्या मागे 4 पोरं तुम्ही काय सांगते ते ऐकायचं. आणि स्वतःला आम्हाला काय कळत नाही, परंतु आमचं काहीच नसतं त्याच्यात, सुख पण नाही दुःख पण नाही. हे त्या बैलाला लावा, त्याचं चांगलं निघतंय. बैल मालकाला पैसे होणार, वासरू ह्यांचं भलं होणार आणि सांगितलेलं काहीच नाही. कसं असतंय, कोणाचं आम्ही गुणगान करतो त्यांचं खातो, त्यांचं गुणगान करत असतो.
आणि आम्ही काय असं करायला लागलो ना, ह्याच्यामुळं खिलार क्षेत्र बिघडायला लागले, बिघडायला लागलं. म्हणजे कशामुळे म्हणताय तुम्ही हे माणसामुळं बिघडायला लागले. आता संबंध माझं जर कुणापाशी चांगलं असलं, त्यांचं बैल जर असलं तर हे काय करतात तिकडं न्या, ते लय चांगलं आहे. आणि दुसऱ्याकडं ते चांगलं आहे म्हणताय आणि ह्या माणसासंग संपर्क करून दुसऱ्या माणसासंग त्याचं स्तुती करते. काय नेमकं ते कशामुळे व्हायला लागले असं? काय 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 कसं आहे, 4 पोरं आता कसं निघाले, ती कुणीतरी आपल्याला चांगलं शिकवेल म्हणून ह्या धोरणात महागा लागलेले असते ते. मग आम्ही काय करायला लागलो, जाणकार आहे म्हणून आम्हाला कोणतरी विचारलं ना, ह्याला काय करता, ते आहे बघा, ते तर जोडीदार आपला असतंय ना. म्हणजे खऱ्यातलं काय नाही. आणि एखादं वासरू कुठं तर जन्मलं, चांगल्याचं गरीबाचं भलं काहीच होत नाही. खाणीपाशी काय नसते असं तुम्हाला थोडक्यात सांग. नाही, खाणीपाशी काय नाही. बैल जाती गोतीतलं असलं तर, आपलं वैरीचं असलं तर सुद्धा 1 नंबरच म्हणायला पाहिजे. तो माणूस बाद आहे, बैल बाद नाही. हा, बैल बाद नाही, तो माणूस बाद आहे. तुम्हाला मी वाईट आहे, बैल वाईट नाही. चांगल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे. त्याचं कोणाचं तर कल्याण होत असलं तर तिकडं जाऊ नको, गाई घेऊन इकडं जा असं म्हणणारा सध्या लई आहे ती. मग त्यांच्यात काहीच उरलं नाही. बैल एकच असतंय, परंतु लोकांचा वाटोळा करायचा असा हेतू खिलार क्षेत्रात वाढा लागले. हा, म्हणजे चांगल्या बैलाला बी माणसं नाव ठेवणार आहेत. लई आहे ती, लई आहे ती. गरीबापाशी एखादा वस्तू असलं तर त्याचं कुठं स्तुती होत नाही, नाव होत नाही, काय नाही. हेच बैल जर चांगला पार्टी मोठं माणूस जर बोल बच्चन असलं तर त्याच्यापाशी लई स्तुती होणार, तरी लई गाजणार बैल. आणि सध्या खऱ्याचा जमाना नाही, लबाडू माणसाचा जमाना आहे. लबाड बोलते ती. अमुक रुपये तमुक रुपये, कुठला रुपये द्यायचं 10 रुपये आणि नावं करायचं 100 रुपयाचं. कशाला करायचं? आणि खरेदी करते ती, अमाऊंट टाकते ती. कशाला? काय पाहिजे ती? तुम्ही दिलेलं असते, त्यांनी घेतलेलं असतंय उगाच. असं कधी झालंय का पाटील की बाबा त्या वस्त्राचं काय, म्हणजे असं तुम्ही एखाद्या ठिकाणी खरेदीला गेलाय आणि त्या वस्त्रात म्हणजे नवीन असल्यानंतर एखादा नवीन हाय माणूस तिथं खरेदीला गेला आणि ते सांगितलं बाबा हा नाही आमचा हे सीतापूर खाण्याचा अमक्या बैलाचं वासरू आहे, पण त्याचं काय खरं काय नसते, असं कधी झालंय का? कसं असतं, आता आपलं बैल आहे, ह्या बैलाला जर आता वासर पडलेलं ती ह्याचा जरा चर्चा उठल्यावर एक अवताचा बैल असलं तर सुद्धा एका जणांनी व्यापारी घेतला तर त्या बैलाचं नाव करायचं. हे त्या विंचूरचा पाटलाचा बैलाचा खरोखर काय नसतंय, खरं कायच नसतंय. हा, खरं काय नाही, पण नुसतं नाव करायचं. असं लई जणांनी केलंय, लई जागी झालंय. मग ते नाव केलं, मग असं मी बोलल्यामुळं लोकाला वाईट व्हायला लागलं. हा, हे काय मी मेन मुद्दा बोलतो ना, ह्याच्यामुळं लोकाला वाईट व्हायला लागलं. तुम्ही एकटा नाही, आम्हाला वाईट म्हणायला लागले, आम्ही प्रदर्शित करतो त्यामुळे आम्हाला बी वाईट म्हणायला लागले. खरं वस्तुस्थिती सांगायचं हो. ह्या बापाला जन्मलंय म्हणून सांगायला आमचं का बापाचं चाललंय का, खरंच सांगायला पाहिजे. बरोबर आहे. बाबा हे खरोखर बाबा ह्याच बैलाचं वासर आहे, हा की वाटलं घ्या नसलं तर असं, पण उगाच त्या बैलाचं हा बाबा हा हाय पाटलांच्या बैलाचं आहे म्हणून उगाच विकू नका ना. नाही, चांगलं असो वाईट असो. आता बघा, बापाला 4-5 पोरं जन्मते, एक बापासारखं सगळीच नसते ती. बरोबर आहे. हा, एक आईवर असते, एक बापावर असते. मग एखादं शिंग तोंड देखणं आणि जरा बैलाचा हवा उठला तर ह्या बैलाच आणलाय हो. मलाच एक जणाने परवा कोल्हापूरकरांनी विचारलं होतं, तुम्ही बैल कुठनं आणला? अमुक ह्या भागातनं. मग ह्याचं सोन्याळपाशी बैल तिथनं एक गाई आला, तुम्हाला एक विचारायचं आहे, रेकॉर्डिंग का आहे का तुमचं? म्हणलं रेकॉर्डिंग माझं नाही, बारका मोबाईल आहे. म्हणलं बैल त्या भागात होतं, लोकांनी तुम्हाला चुकीचं सांगितलं का खरं सांगितलं मला माहित नाही. म्हटलं होतं त्या भागात, नाही आम्हाला त्या बैलाचा पाडी आहे म्हणून असं एक जणांनी ऐकलंय आम्हाला. आपल्या बैलाचं पाडी असो खोंड असो, तोंडाला नाकाला शेम धावतेच, कोण सांगायचं गरजच नाही. नाकाचा नळी हे विंचूरचा बैलाचा म्हणून सांगणारच. वासरू महाग कमी असो लांबीला का, गाई मोठं असेल तर मोठं पडतंय, बारका असेल तर बारका पडतंय. आतापर्यंत किती 400 किती काय झाले? 485 गाय झाला. 485.
म्हणजे शक्यतो सगळ्या म्हणजे गाव जात नसते, एखादी पलटी मारली तर पुन्हा आलं तर सुद्धा पुन्हा तिसऱ्याला सुद्धा आलं तर सुद्धा सोडलंय मी. बरोबर. हा, का तर एक एक बारीला माणूस काय तर अडचणीत असतंय, आणताना मात जिरवलेलं असतंय, काय तर होत असतंय, जास्त कमी झालं काय सगळंच उलटून येत नसते ती. सगळं नाही, 10 ते एखादी काही उलटून येते. आता ते कोल्हापूरचं महेश पाटील म्हणून आहे गडिंग्लजचं, त्याने इथनं लावून ते जोडीदार पाशी वाघुलीत गाई ठेवला, 6-7 महिने झाल्यावर नेला. मग परवा ते विकास पाटलानं गेलसाली लावून नेला, त्यांचं गाई काय ठरलं ते कालवड झालंय. लई लांबचं गाय आता वाईपाशी कुठलं तर गाव आहे का, ते डायरी बघितल्यावरच कळणार आपल्याला. तिकडं प्रत्येक टिपण ठेवतो. हा, टिपण, मोबाईल नंबर, गाव सगळं लिहून घेत असतो. किती दर काय घेता तुम्ही या बैलाला? ह्या बैलाला 2,500 दर आहे. 2,500 दर आहे. वाहनानं आलं तर काय शेपाशी कमी देते ती. जर काळ माणूस गरीब जर असलं, माझ्याकडे एवढंच पैसे आहे म्हणलं तर मी घेत असतो. तुमच्या यायचा पत्ता कुणीकडे कसा, जर समजा सोलापूरवरून येत असलं तर? सोलापूर भागात आलं, सोलापूर पासून 40 किलोमीटर विंचूर गाव आहे. मंद्रुपवरनं येते ती, कोणी डोणगाववरनं येते ती. आणि पंढरपूरवरून यायचं झालं तर? पंढरपूर, मंगळवेढा, कामती, कंदलगाव, विंचूर. आणि इकडल्या जत भागाकडे जत भागाकडनं येते ती, वरली लोणार बिणार त्या भागातली, उमदीवरनं चडचणातनं निवरगीतनं भांडरकवठा, विंचूर. विंचूर मध्ये गावात आहे का राहणार? इंचूर गावाला लागूनच आहे. इंचूर गावाच्या स्टँडच्या दक्षिण दिशेला, हा, कॅनल पट्टीवर. समजा लांब जरी एखादी गाय आली, म्हणजे 100-125 किलोमीटर वरनं जरी एखादी गाय आली, तर त्याचे काय नेमकी कशी व्यवस्था असते? नाही, त्यांनी कॉल करून येते ती, मग त्यांना विचारतो मी. मुक्कामाला येणार असलं तर, का तर आमचं घर आहे खानापूरला, आमचं प्रॉपर तिथलंच, मी शेती घेतलं म्हणून इथं बैल बांधलो. मग आपलं बैल आता सध्या विंचूर मध्ये घर आहे खानापूरला. मग त्यांनी मुक्कामाला येणार असलं तर डबा बिबा सगळं व्यवस्था करतो त्यांची, सकाळी उठून नाश्ता चहा पाणी करून बैल भरून पाठवतो. ते आता किती दावणीला किती गुरं आहेत सगळे? सध्या 3 वळू आहे ती, 2 बडाव, 2 गया आणि 1 खोंड आहे बारक. शेती किती आहे तुम्हाला? मला शेती 1.5 एकर. 1.5 एकरवर एवढी म्हणजे 3 वळू, 2 गया, 2 म्हणजे 7-8-9 सगळी खिलारच आहे. कसं हँडल करता काय? बघा, शेतीचं आणि सांभाळण्याचं ह्याचा काय संबंध नसतंय. नाद 100 एकर शेतीवाला गुरं सांभाळत नाही, घास नाही त्यांचं सांभाळण्याचं. पैलवान गरीबाच्या घरी झाले, ती श्रीमंताच्या घरी झाले. क्वचित कधी तर करावं दुसऱ्याचं बघून म्हणून केलेलं कोणीतरी असेल. सध्या माझ्या बघण्यात गरीबाच्या घरातलं पोरं पैलवान आहे ती, आणि गरीबाच्या जर घरात लई पोरं चांगली शिकलेली आहे ती, आणि पैलवान सुद्धा त्यांच्या गरीबाच्या घरातला. उदाहरणार्थ आमच्या शेजारीच गाव आहे, थोडक्यात म्हणलं तर शेजारी मध्ये तालुका जोडला आपल्याला, मोहोळ तालुका. सिकंदर शेख गरीबातला पोरगा, आणि माऊली जमदाडे पंढरपूर तालुक्याचा तो पण गरीबातला पोरगा. तसं पळाऊ क्षेत्रातलं सुद्धा गरीबातल्या माणसाचं पळवले ती लई जणांनी बैल. आणि खिलार क्षेत्रात आता आमच्या गावात खानापुरात कोट्यानी इस्टंट आहे ती, त्यांच्या दारात बांधायला एक सुद्धा जनावर नाही. ह्याला पैसा लागत नाही, फक्त छंद लागतंय, सांभाळण्याचा नाद पाहिजे, नादाशिवाय काय होत नाही. आमचं आज्यानं करत होतं, वडिलांना सांभाळून टिकवलं, वडिलांनी केलं म्हणून आम्ही टिकून आणलं, आम्ही केलं म्हणून मला 3 पोरं आहे ती, तिन्ही बी नादातलं नाही ती, 1-2 असणार. एक थोरला आहे ते शाळा सोडला 10वी, तो बैल बारदाना बघतोय, आणि मधला आहे तो सिव्हिल डिग्री करायला आहे, त्यांनी काही इकडे येत नाही, तो शाळा त्याचं कॉलेज, आणि धाकटा हे 12वी. ते बैल एवढे सगळं हँडल कोण करतं? धाकटा पोरग करते, वळूचं क्षेत्र त्याच्याकडे. हा, ते सांभाळ. तुम्ही करता काय सुद्धा हँडल? नाही, मी काय नुसतं आलेल्या माणसांग बोलायचं, सांगायचं, हे कर ते कर एवढंच सांगणार. लावता येते, मी नसलं तर मी रोज फिरणार गडी, त्यानेच करताय सगळं. काय धाकट्याचं नाव काय? शशिकांत राजकुमार पाटील. नाव काय बाबा? माझं नाव शशिकांत राजकुमार पाटील, मुक्काम पोस्ट विंचूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. बरं. म्हणजे एवढे सगळे 3 बैल, 2 बडाव बैल, गया सगळं हँडल तू करत असते? हा. बरं.
ते नाद कावच नाही काय ते. नाद बारक्यापासून हाय ती घरात वळू बरं. तेव्हापासून नाद बारक्या असल्यापासून नाद. बरं. म्हणजे आजोबापासून नाद आहे. हा बरं. एवढा ते बैलाला करंट आहे सगळं एवढं तू हँडल करतात सगळं. हा ते सगळं आजोबाचं शिकवण आहे मारक्या बैलाला कसं धरायचं काय. बरं. आज बारका असताना सांगायचं आजोबा. बरं. आजोबाने वडिलांना सांगितलं तर डायरेक्ट तुला सांगितलं. वडील करते ते वडिलांचं बघून आम्ही करतो. बरं बरं बरं. एवढं करंट बैल आहे पण तू सगळं एकटा हँडल करतो. हा बरं. आता जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला तू काय सांगशील? त्यांनी पण असलं स्वतःच काय तर बिझनेस व्यवसाय केला पाहिजे. शिकून नोकरी आता कोणाला लागत नाही. सहसा खेडेगावातल्या पोरांना वेगळंच नाद असतं असं खिल्लारचा ड्रायव्हिंगचा. म्हणजे त्यांचं शाळेत काय तेवढं लक्ष नसतंय. बरं बरं बरं. मग शाळा शिकण्यात जेवढं वेळ घाली तेवढं इकडं स्वतःचा बिझनेस केला म्हणजे स्वतःच एक लेवल तयार होते. बरोबर स्वतःच्या पायावर उभं राहायला हा. तयार होते. बरं बरं. नवीन पोरांनी सुद्धा थोडाफार तरी खिल्लार क्षेत्रात उतरलं पाहिजे. हा खिल्लारचं जरा नाव चर्चेत आणलं पाहिजे. बरं बरं. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव शिवते संतोष देशमुख राहणार महूद. बरं. इकडे कसं काय हे खास बैल बघायला आलो तुम्ही. बैल बघायला आला होता? बरं. का हो की हीच बैल बघावं काय वाटलं तुम्हाला? बैलाचं मी अनेक दिवस झाले नाव ऐकून होतो व्हिडिओ बघून होतो बैल जरा पटला मला त्याच्या पायी मी महोदरनं बैल बघायला आलोय. काय नेमकं काय काय ह्या बैलात काय नेमकं बघितलं तुम्ही? बैलाचं विश्लेषण करायचं म्हणजे पहिल्यांदा बैलाची नाकाची नळी कपाळातनं नाक एकदम कोरीव, बैलाला कांबळ कमी, फाउंडेशन बैला जोरात आणि आदत दुसऱ्या बैलाला लाजवल असं त्याचा अंडकोश. बैल मागणं पिटीला मोठा, बैला शिंग बेल निघत आणि खास करून बैलाचं डोळ्याच्या आतला जो कलर असतो तो एरंडासारखा कलर, एरंडीच्या बियासारखा कलर. एरंडाच्या बियासारखा तो सगळ्यात रागीट बैल म्हणून ओळखला जातो. जाती गोतीला तोच बैल खास म्हणते. असा वशिंडाला बैल एकदम बारीक नारळ असा आपण कसा ठेवतो तसा बैल वशिंडीला येईल. असा बैल आपल्याला पटलाय त्यामुळे आपण बैल लांबनं बघायला आलोय. काय म्हणजे बैल बघायला काय कारण काय काय बघायला आलं? काय तुमच्या वेळा वेगळ्या? आपल्याकडे गाई आहे त्या गाईला बैल भरायचा आपल्याला. बरं बरं. मी बैल अशी बघतोय पण मला हे बैल पसंत पडलाय त्यामुळे बैल आपण बघायला आलोय. बरं. किती अंतर आहे हो तुमच्या गावापासून? आपल्याला भरते की 107 किलोमीटर भरले की 107 7. किलोमीटर एवढ्या लांब आणून बैल भरणार तुम्ही? होय भरणार. बरं बरं बरं. एक नाद म्हणून की नाद म्हणून बैल जाती गुतीचा आहे. बरं बैल जाती गुतीचा असल्याशिवाय वासर पडत नाहीत ना आता. बरं बरं. लय कमी वेळात नाद लागला तुम्हाला? होय आपल्याला नाद आधीपासूनच आहे. बरं. फक्त कसं आहे घरच्यांनी केलं नाही आपण आपल्याला करायचं. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.